मी आता एक इनिंग नंतर करा तुम्ही ओके ते सांगतो सर सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना देऊयात हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा. आपल्या समोर आता नवीन सामना आपला रंगतोय. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ द टीम. आणि पहिल्या बॉलवरती पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज एट 6. थँक यू थँक यू. या बिनार गावामध्ये क्रिकेट हे खूप चांगल्या रीतीने खेळलं जातं. आणि या बिनार गावामध्ये वाव आहे क्रिकेटला खूप पद्धतीने आहे. आणि आज या बिनार गावामध्ये कुणबी समाज चषक आपण पाहत आहे. अतिशय संकल्पना चांगली सुचली. त्यानंतर ही मॅच आपल्या समोर आपण पाहतोय. ही टुर्नामेंट अगदी कृपेशदादा असतील त्याच्यासोबत आदरणीय रुपीदादा पाटील असतील. आता सर्वांची नावं घेणं तर हे पॉसिबल नाही आहे. हे सर्वजण इथे एकत्रित आले आणि त्यांच्या माध्यमातून हे केलेलं टुर्नामेंटचं आयोजन अप्रतिम दर्जाचं. आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर दी बॉलर हेड. 4 धावांकरता येतोय चौकार. 4. थँक्यू. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 3 बॉलच्या समाप्त्या केलेस 10 धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना पुढचा बॉल आता ऑन साइड उडवलाय. चांगला फटका पिकअप शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता आणखीन एक सिक्सर. थँक्यू. पुढचा बॉल. हा बॉल ऑफ ब्रेक होता. त्याला ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करते बॉलचा परंतु थोडेसे पूर्ण पडले आणि तिकडनं क्षेत्ररक्षण होतोय जोपर्यंत झालाय. आता 2 धावा कंप्लीट केलेत. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून हा बॉल थोडासा कट गेला शरीरावरती. थोडासा हा बॉल लेट खेळला त्यामुळे थोडंसं एलिव्हेशन जास्त प्राप्त केलं परंतु पाहिजे तेवढं डिस्टन्स हे गाठू शकलेलं नाही आहेत. तिकडनं 2 धावा कंप्लीट करत असताना आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. लॉस ऑफ 0 विकेट्स. पुढचा बॉल समोर टाकलाय. स्लॉट मध्ये टाकलाय तर बॉल आणा पार्किंग प्लॉट मध्ये उचलून हे सांगत असताना बॅट्समन राजेश पाहायला मिळतोय. 6 धावांकरता सिक्सर. थँक्यू. आतिषबाजी फटक्यांची आता छान पद्धतीने पाहायला मिळते. बॅटर राजेशची या षटकामध्ये जर विचार केला तर एकंदरीत 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब बॅटिंग. बॅटचा फ्लू चांगला आहे. बॅट जेव्हा फिरते ना टायमिंग प्रॉपर होते आणि बॅट स्विंग ती मात्र अप्रतिम दर्जाची आहे. सुजल नवीन गोलंदाजी मार्गवरती. क्रमांक 2 षटक तो हाताळण्या करता आलाय. आता समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतील. निरंजन पाहायला मिळतोय. या दुपारच्या सत्रामध्ये मान्यवर देखील उपस्थित झाल्यात. त्यातल्या त्यात जे प्रेक्षक वर्ग इथे सध्या जॉईन झाल्यात त्या सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. फुल टच टाकला. ड्राईव्हचा फटका परंतु डीप मध्ये खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला तो तैनात आहे. त्याने टिपलाय. हा झेल पारी समाप्त. गोल्डन डकचा शिकार. आता आपल्याला निरंजन पाहायला मिळेल. विकेटचं पतंग. खेळाडू बाद.
थँक्यू. आज आपल्यासोबत समालोचन करण्याकरता आडणेगावचे सुपुत्र विकी गरज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण आवाज ऐकलात. आता यस टी उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचा पतंग खेळाडू तंबूच्या आश्रयाला विकेटचा पतंग खेळाडू बाद. आपले डान्सर काका देखील आता एन्जॉय करतायत. सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित होते आणि अजूनपर्यंत उपस्थित आहेत आणि एकंदरीत त्यांचा प्रकारचा डान्स अप्रतिम आहे. इथून हॅट्रिक नाव गोलंदाज हॅट्रिकवरती आहे. आज आपण समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर विकेट गरज असतील आणि त्यांच्यासोबत माझे साथी समालोचक विवेक वाकले सर, गणेशपुरीचा आवाज. कालच्या दिवसामध्ये आपण आदेश पाटील यांचा आवाज ऐकला होता, परंतु आज आपल्यासोबत नव्याने विकेट गरज उपस्थित आहेत. विकेट हॅट्रिक मान मिळवेल का, कारण यापूर्वी 2 विकेट हॅट्रिक तर आल्यात. आता ही 3री विकेट हॅट्रिक येईल का पाहणं गरजेचं आहे. फुल टच टाकला, चांगली दिशा दाखवली आहेत. स्क्वेअर कटचा माध्यम इथे वापरला आहे आणि माध्यम चांगला आहे आणि तिथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षण जोपर्यंत होतोय. थोडंसं डलमळीत देखील झालं होतं आणि तिकडनं नोचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आला आहे. नो +3 एकूण 4 फ्री हिटचा तिकीट हा देखील आता बॅट्समनकडे असेल. उमेश पाटील यांनी जर इथून जर सिक्सर ठोठावला तर भरत पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि कृपेशी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यांच्याकडे जी आपली गरज असेल, कुठल्याही प्रकारचे बॅनर्स वगैरे प्रिंटिंग करायचे असेल तर ते आपल्यापर्यंत त्वरित करतात. त्यांचं देखील साई ग्राफिक्स प्रोप्रायटर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योगदान देखील खूप चांगल्या रीतीनं राहिलं आहे. त्याचा देखील धन्यवाद असेल. उमेशसाठी पारितोषिक आहे. दर्शन पाटील यांच्याकडनं सिक्सरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फुल डॅश टाकला, आता मिस केलं क्षेत्ररक्षक. थोडंसं आले होते परंतु चुकी केली आहे आणि आता तिकडनं एक धाव कंप्लीट. आदरणीय अमित बालू पाटील इथे उपस्थित झालेत. आडण्यावरनं त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठाच्या दिशेने. मुख्य व्यासपीठ आपल्यासाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य ते देखील लाभले. त्यांचं देखील आभार असेल. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठाच्या दिशेने. आता हा ऑन साईडला उडवला आहे, गॅपमध्ये चालला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे त्या एरियामध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे. आता आणखीन एक नो, म्हणजे आता महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. 2 बिमर हातालेत या गोलंदाजाने, म्हणजेच आता गोलंदाज चेंज होईल. 2 बिमर टाकलेत म्हणजेच आता सुजलला ओव्हर चेंज करावी लागेल. एक चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. दुपारचं सत्र हे ऑन आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये आज आपण सामना पाहत आहे. सलग या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस म्हणून या स्पर्धेची रूपरेषा आपण पाहत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल मॅच देखील आपण पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये GCC अकलोली या संघाने आपलं अधिराज्य गाजवलं. चला यापुढील होणारा सामना, चला दोन्ही संघाचे कॅप्टन्सला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. सावरोली संघाचा कॅप्टन तसेच जय हनुमान आडणे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. आता बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन प्रॉपरली होऊ शकलेलं नाही आहे. कनेक्शन मिस झालं आहे. सर्व बॉल चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता होत असताना आपण सध्या पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर राजेश आहे.
ज्याच्या बॅटमधून धावसंख्या तर आली आहे. आता तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. स्लॉक सिक्सचा फटका फ्लॅट चाललाय. फ्युरियस फॅन्टास्टिक सिक्सर. थँक्यू. 41-41 ही धावसंख्या आता फलकावरती आहे. षटक संपले. माफ करा, हा षटक संपले. दोन षटक संपलेत आणि या दोन षटकामध्ये आता टीमची धावसंख्या ती म्हणजेच 41 वरती आहे. 41. आता नवीन गोलंदाजी मार्क वरती कुठला येईल आणि गोलंदाजी तो करेल पाहूयात. कारण दोन षटकामध्ये तर चांगलीच रन बनवलेत. बॅटिंग करत असताना टीम वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा, वेताळ स्पोर्ट उंबरपाडा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक हे प्रगतीपथावरती आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर उमेशला आपण पाहत आहे. फिल्डिंगचा जर दर्जा जर फुलला आपण जर पाहिला तर विवर रचना जर इथून नाही तर डीपमध्ये खूप सारे खेळाडू आहेत. लॉंग ऑन आहे, वाईडिश आहे थोडा, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, त्यानंतर डीप स्क्युअर लेगमध्ये देखील एक खेळाडू आहे, त्यानंतर थोडंसं वाईडिश शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅन शॉट पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा खेळण्याचा प्रयत्न, फोर्स करण्याचा प्रयत्न, बॉलला बॅकफूटवरती गेले. या बॉलला खऱ्या अर्थानं फ्रंटफूटवरती खेळलं पसंत केला असता तर मग प्राप्ती चांगली झाली असती, परंतु तसं काही करण्यात आलेलं नाही आहे. सरळ बॉल चालले विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता गोलंदाजाने तर पहिला बॉल तर चांगल्या रीतीने टाकलाय गोलंदाज रोहनने. रोहनचा पुढचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, टर्न केले, हुकचा फटका गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा, जोपर्यंत करेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. कारण स्ट्रायकिंग एंडवरती राजेशला राहणं गरजेचं आहे. राजेशला स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे कारण तो आता मैदानामध्ये सेट आहे. सेट देखील आहे आणि शेट देखील आहे मैदानामध्ये. छत्तीस धावांवरती तो सध्या बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग आहे आतापर्यंत तो दर्शवतोय. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहनच्या षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला वळवलाय. चांगला फटका सजवलाय. गॅपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता येतोय हा चौकार. 4. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, सावरवली संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान आडणे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच इथे टॉस का बॉसमध्ये जॉईन व्हायचे. अमित पाटील आडणे यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठाच्या दिशेने आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य देखील आपल्याला प्राप्त झालंय. त्यांचा देखील आभार असेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हा थोडासा दूरवरती टाकलाय. पंचांना वळावं लागले. पंच वळत आहेत. मिस्टर कवेश लोंढे ऑफिशियलच्या स्वरूपामध्ये आपण या 2 दिवसामध्ये त्यांना पाहतोय आणि त्यांचा सिग्नल येतोय वाईटचा. चला पंचांकडे जास्त दाद मागू नका कारण पंच आपल्या डिसिजनवरती सहमत आहेत. वाईट साईड रिव्ह्यू देखील घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने, म्हणजे याचा रिव्ह्यू कॉल केला ते आपल्याला पाहावं लागेल SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. इट्स अ वाईट बॉल. पंचाचा डिसिजन आहे तो म्हणजेच वाईट आणि हा देखील वाईट झालाय. आता रिव्ह्यू लॉस झालाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल टीमचा, गोलंदाजी करणाऱ्या टीमचा, म्हणजे आता रिव्ह्यू मिळणार नाही. विकेट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. विकेट किपर मिस केलाय विकेट किपरने आणि त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्याकरता वालेत आणि दुसरी धाव अपूर्ण राहील आणि आता इथे परतावं लागेल राजेशला. तंबूच्या आश्रयाला चांगली बॅटिंग केल्यानंतर अंत पारीचा समाप्त होईल.
धन्यवाद डीजे. तर पाहतोय आपण पाटील एंटरप्राइजेसचे प्रो रायटर अमित पाटील यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित होत असताना वेलकम असेल अमितजी पाटील. तदनंतर मात्र आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून आपल्याला लाभलं गेलं आहे. तसेच भिनार गावचे जावाई आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम अमितजी पाटील. चला जय नुमान आडणे संघाचा कॅप्टन आपण लगेच जॉईन व्हा, कारण सावरोली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. दोन्ही उपस्थित झालेत. तर मग आता आपण टॉस हा स्पिन करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. धावसंख्या फलकावरती 48-48. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल सावरवली आणि त्यांच्या सोबत जय हनुमान आडणे ही लढत आपण अनुभवणार आहोत. सध्या ऑनगोईंग मॅच चालू आहे दोन संघांमध्ये. विवाल स्पोर्ट्स कुंभारपाडा आणि तस्वी 11 सोनटके. हा बॉल थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर तो झेल टिपलाय. आता झेल टिपलाय, पारी समाप्त. आणखीन एक आद्रा आणि इथून जर पाहिला तर विकेट देखील गमावली आहे. तंबूचा रस्ता दाखवलाय बॅटरला. आल्या पावली तंबूचा आसरा. थँक्यू. थँक्यू. रुपेश नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता तो आलाय. एकंदरीत 4 विकेट गमावलेत बॅटिंग करणाऱ्या संघाने. 48 वरती ती धावसंख्या आहे. धावसंख्या तर चांगली आहे नो डाऊट, परंतु आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. विकेट करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला वळवलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न, तिकडनं अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बीट करत निघून गेलाय. अखेरच्या बॉलवरती 4 धावा. चौकार येतो आणि टीमची धावसंख्या या चौकाराने 52 पर्यंत पोहोचली आहे. 53चं लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पुरते आपण वळूयात जिथे आपल्यासोबत आता टॉस का बॉक्समध्ये जॉईन होतील विवेक वाकले सर. आणि विनंती करतोय आदरणीय अमितजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या शुभस्थानी करूयात नाणेफेकी. मी नंदकुमारजी पाटील यांना सुद्धा विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा प्लीज. इथे अमितजी पाटील हे उपस्थित होत आहेत. अत्यंत जवळचं व्यक्तिमत्व, परिचयाची गरज नाही आहे, जिवलग मित्र इथे या विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हस्ते इथे नाणेफेक ती केली जाते. इथे हेड असा कॉल असं दर्शवलं गेलं आहे. टेल इथे आलाय. निर्णय काय असणार आहे आपला? आम्ही फिल्डिंग चूज करू. फील्ड फर्स्ट असं डिसाईड केलं आहे. कोणकोणते गोलंदाज असतील ते गोलंदाजी ट्रॅकवरती आपण धाडाल. गोलंदाज आम्ही मैदानामध्येच दाखवू. सरप्राईज असणार आहे. या स्पर्धेकरिता आपण काय म्हणाल? एक चांगली स्पर्धा, भिनारकरांचं एक चांगलं आयोजन, आपल्या समाजाच्या पोरांकरिता इथे चांगलं व्यासपीठ ते उपलब्ध करून दिलं आहे. हां नक्कीच. आडना भिनार आमचा ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि हे सगळे आमचे सहकारी मित्रच आहेत. खूप छान आयोजन आहे. नक्कीच शुभेच्छा देतो. इथे टीम सावरोली त्याचा कॅप्टन आपल्याकडे आहे. टॉस इथे जिंकलाय आणि इथे प्रथमतः आपला जो निर्णय आहे तो मनाप्रमाणे झाला आहे का? हो नक्कीच. फुल हाऊस असणार आहे का? सर्व जे प्रमुख खेळाडू आहेत ते अवेलेबल असतील? हो हो सर्व संघाचे सर्व खेळाडू अवेलेबल आहेत. इथे या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? भिनारकरांची ही स्पर्धा नयनरम्य वातावरण आहे. आपल्या समाजाच्या हितार्थ इथे ही स्पर्धा भरवली जाते. अथक परिश्रम त्यांनी घेतला आहे, त्याबद्दल काय म्हणाल? हो स्पर्धा खूपच सुंदर अशी रचलेली आहे भिनारकरांनी. देतूया शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू कॅमेरामॅन. नंदकुमारजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे चला घाई करायची टीम मुंबईपाडा, घाई करा प्लीज, आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे. आज शेड्यूल पूर्ण करायचं आहे त्याकरता आपल्याला विनंती करेन घाई करा प्लीज.
चला खेळाडू मित्रांनो, टीम मीटिंग देखील जास्त करू नका प्लीज, विनंती करतो आपल्याला. आणि 2 बॅटर मैदानामध्ये लगेच दाखल करायचे आहेत, विनंती करतोय. त्यानंतर आपण स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. गौरवजी पष्टे यांचं स्वागत यांचा स्वागत सन्मान करतील चिन्मय पाटील. या लगेच चिन्मय पाटील आपण यायचंय. माईची ऊब देणारी शाल. त्यानंतर मात्र पाहतो आपण पुष्पगुच्छ आणि या सामन्याची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह गौरवजी पाटील यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान होत असताना त्यानंतर पाहतो आपण पाटील इंटरप्राइजेसचे प्रो रायटर अमित पाटील यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान करतील चेतन पाटील यायचंय लगेच आपण. धीरज पाटील यांच्या हस्ते मात्र अमित पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येईल. त्यानंतर पाहतो आपण अमित पाटील यांच्याकडनं मात्र आर्थिक सहाय्य सुद्धा मंडळाला लाभलं गेलंय. त्यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान करत असताना पाटील इंटरप्राइजेसचे प्रो रायटर तसेच भिनार गावचे जाबाई पंच काय आहे? चला गेम ऑन करा प्लीज, विनंती असेल. पंच दखल घ्या, मॅच आपल्याला लवकर संपवायच्या त्याकरिता घाई करणं गरजेचं आहे. आपण दखल घेत राहा खेळाडूंची. सामन्याकडे बोलूयात जिथे 18 बॉल आणि 53 लक्ष हे समोर ठेवलंय. तस्वी 11 सोनटक्के या संघासमोर. पहिला बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. तेज सर्रार या बॉलची सांगता निरंजन याच्या माध्यमातून सध्या होतीये. पहिलाच बॉल वेगात टाकला होता, टप्प्यावरती अचूक पाहायला मिळाला आणि सरळ चालला विकेट कीपरच्या भेटीला. एक बॉल टाकून झालाय. दुसरा बॉल आता लांबूनच वळवण्याचा प्रयत्न परंतु जास्त वळवलंय आणि पंच वळतायत आमच्या दिशेने. वाईटचा सिग्नल देखील करतायत. ऑन दी फिल्डिंग मार्कवरती रुपेश आपल्याला पाहायला मिळतात आणि रुपेश यांनी जर झेल टिपला तर मग हार्दिक गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून एकंदरीत 500 रुपयाचं पारितोषिक किती मिळत जाईल. रुपेशसाठी कमवण्याची संधी आहे. जर आपल्याकडे झेल येतोय तर कॅच घेण्याची संधी आणि तिकडनं हार्दिक गोडविंदे यांच्याकडनं 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आता 16 बॉल 50चं समीकरण राहिले. चांगला बॉल टाकलाय. गोलंदाजाने प्रश्न विचारला या बॉलवरती बॅटरवरती. थोडेसे फुटवर्कवरती आता प्रश्न विचारलाय. फुटवर्कचा वापर आता व्यवस्थित होत नाही आहे. फ्रंट फूटवरून खेळण्याचा नाही प्रयत्न झाला. बॅकफूटवरती थोडंसं गेले. शरीर थोडंसं मागे राहिलं त्याच्यामुळे परिपक्वता खेळू शकलेलं नाही आहेत. हा बॉल थोडंसं दूर टाकलाय. जास्त करून दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. पंचांना वळावं लागलंय पुन्हा एकदा आणि इशारा करतायत वाईटचं सिग्नल. एक 1 फॉर दी ओव्हर हे देखील आता पंचांनी इथून गोलंदाजासाठी म्हटलंय. अशी चुकी तुम्ही आता पुन्हा एकदा नाही करू शकणार. बाउन्सचा वापर आता जास्त तुम्ही करू शकणार नाही आहे हे तिथे दर्शवलं आहे. पुढचा बॉल फुल टच टाकला होता. ऑन साईड वळवलाय. थोडंसं क्षेत्ररक्षक मिस करताय त्या बॉलला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण होतंय त्या एरियामध्ये आणि जोपर्यंत होईल तोपर्यंत जर पाहिलं तर पलूनच्या स्वरूपात
धावगतीच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 6 वरती 6 ऑन दी स्कोर कार्ड. रिक्वायर्ड रन रेट वाढू लागले कारण सुरुवातीपासूनच चांगले स्ट्रोक केले एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं. मी म्हटलं होतं रिक्वायर्ड रन रेट जसं जसं निर्धाव बॉल येईल तसं तसा प्रेशर वाढत जाईल. आता 5 बॉल फेकून झाले आता शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. आता 13 बॉल 47 समीकरण आपण पाहताय ॲक्शनमध्ये रिप्लेमध्ये आपण जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल तेच तर्रार. आणखीन एकदा चांगला बॉल आणि विकेटचं पतंग होईल. बॅटची एज आणि किपर करणार नाही कुठली चुकी. विकेटचं पतंग होतोय. खेळाडू अंतिम बॉलवरती या षटकाच्या बाद होतोय आणि पहिलं षटक देखील संपलंय. या पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात गोलंदाज नीरजने ते म्हणजेच एकंदरीत 6 म्हणजे आता सामन्याची परिस्थिती अशी राहिली आहे 12 बॉल बाकी आहेत. 47ची गरज टीमला जिंकण्याकरता. थँक्यू. एक चांगलं गीत आपण कुणबी समाजाच्या माध्यमातून ऐकतोय. ही स्पर्धा रंगती आहे कुणबी समाज चषक 2026 वर्ष पहिलं आहे आणि त्यातल्या त्यात काही सर्व आहे. 12 बॉल 47 समीकरण. आता सुरुवात अगदी चांगल्या रीतीने करावी लागेल बॅटरच्या माध्यमातून गरजेचं आहे कारण आता दिल्ली बहुत दूर आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 ते हाताळण्याकरता राजेशने तर चांगली बॅटिंग केली होती. तोच आता गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 षटक हाताळण्याकरता तो आलाय. 12 बॉल 47 समीकरण. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जर पाहिला तर सुशील आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सुशील माफ करा स्वप्नील आहे. स्वप्नीलला हा बॉल चांगल्या टप्प्यावरती फेकला राजेशने. तेच तर्रार बॉल. ॲक्शन रिप्ले पुनरावृत्ती या बॉलची दाखवली जाते. वॉड बॉल काय बॉल टाकला होता काहीच करू शकले नाहीत फलंदाज. फुटवर्कचा वापर देखील नाही झाला कारण एकदम ब्लॉक होलमध्ये बॉल होता. 11 बॉल 47 समीकरण आता वाढू लागले. रिक्वायर्ड रन रेट आता खूप मोठ्या प्रमाणावरती चालला आहे. पुढचा बॉल आता बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक बघतायत धावतायत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिकडनं 2 धावा कंप्लीट आणि दुहेरीच्या माध्यमातून आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ऑन दी स्कोर कार्ड 8 वरती 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एकंदरीत या षटकामध्ये हात खोलणं गरजेचं आहे कारण या षटकामध्ये जर हात नाही खोलले तर मग तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल नाही करू शकणार. त्यासाठी इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. थोडंसं अडचणीमध्ये सापडलं आहे. परिस्थिती ढलमळली आहे टीमची आणि आता त्या परिस्थितीला चांगलं करण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हुक शॉट एक्झिक्यूट करत असताना 4 धावा येत आहे चौकार 4. थँक्यू. चौकार आला म्हणजे आता सामन्याचं समीकरण आता 9 बॉल बाकी आहेत. 41ची गरज आहे. 9 बॉल 41 हे सामन्याचं समीकरण आहे. 3 बॉल महत्वाचे आहेत. गोलंदाजावरती आता थोडासा प्रेशर देखील आला असेल कारण चौकार ठोकलाय. हा थोडासा लोअर फुल्डस बॉल ऑन साईडच्या दिशेने ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षण होतंय. चांगल्या रीतीने अडवला हा बॉल. चांगल्या रीतीने अडवला. दुसऱ्या धावे करता वळाले आहेत. दुसरी धाव घेत असताना आता परतीच्या प्रवासाला जावं लागेल फलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आली आहे. खेळाडू तंबूच्या आशयाला बाद.
थँक्यू. वेलकम बॅक. विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. आता 8 बॉल राहिले, शिल्लक 40ची गरज राहिली आहे. 8 बॉल 40 हे सामन्याचं समीकरण. बिग हिट केलंय, बिग हिट केलंय. आता पाहावं लागेल डिस्टन्स गाठले का, तर यस, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज एट 6. थँक्यू. आता सामन्याचं समीकरण असं राहिले आहे की आता बॉल शिल्लक राहिलेत एकंदरीत 7. 34ची गरज राहिली आहे. 7 बॉल 34. महत्त्वपूर्ण बॉल, महत्त्वपूर्ण बॉल आहे. पंचांचा सिग्नल येतोय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. उजव्या एसटीच्या बाहेर आला बॉलला पिच केलंय. वाईडचं सिग्नल प्राप्त केलंय. प्रेशर आहे. षटकार आलाय म्हणजे आता गोलंदाजावरती प्रेशर आहे. राजेश वरती चढवलाय तल्ले. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल. आता थोडासा मिस टायमिंग देखील झालाय. क्षेत्ररक्षकाने झेल देखील सोडलाय. आता त्यावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याकरता वळाल्यात, तिसऱ्याकरता वळाल्यात आणि 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या दर्जाची आणि 3 धावा कंप्लीट करत असताना आता 6 बॉल बाकी आहेत. गरज राहिली टीमला जिंकण्याकरता 30 धावांची. या 30 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर मग जेठालालचा डायलॉग वापरावा लागेल. जेठालालने 6 बॉलमध्ये 50 मारले होते, परंतु आता इथे 6 बॉल 30ची गरज राहिली आहे. आता इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ते आपण पाहूयात. तत्पुरती एक डीजे ब्रेक आणि विनंती करतो लगेच गोलंदाजी मार्कवरती आणायचं आणि गेमला कंटिन्यू रिझ्यूम करायचं आहे. थँक्यू. 6 बॉल 30 हे सामन्याचं समीकरण. आता स्टार्टिंग पासूनच आतिषबाजी करावी लागेल. एकंदरीत 5 तर बाहेरच मारावे लागतील. स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅटर. बॅटिंग करण्याकरता स्वप्नील. स्वप्नीलने जरूर एक षटकार आणि एक चौकार तुटावलाय. 16 धावांवरती तो सध्या खेळतोय. बॅटिंग करत असताना आता 6 बॉल 30ची गरज आहे. गोलंदाज तयार. 6 बॉल 30ची गरज असताना पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. आता कॉल आहे गोलंदाजाचा आणि कॅच टिपलाय. चांगला कॅच कॅरी करत असताना गोलंदाजाच्या फॉलो थ्रूमध्ये झेलची संधी निर्माण झाली होती आणि ती ते दवडली आहे. विकेटचा पतंग होईल. खेळाडू स्वप्नीलच्या खेळीला हा पूर्णविराम धक्का. तदनंतर पाहतो आपण महेंद्र पाटील धाणीमाणी. तदनंतर संदीपजी मोकाशी साहेब यावेळेस मात्र आपल्यामध्ये उपस्थित होत असताना या आपलं सहर्ष स्वागत असेल. 2 गोड व्यक्तिमत्व धाणी गावातून यावेळेस मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित होत असताना वेलकम साहेब. विकेट आली आहे म्हणजे आता 5 बॉल बाकी आहे. 30ची गरज राहिली आहे. 5 बॉल 30 हे सामन्याचं समीकरण. आता हे समोर राहिलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. तस्वी 11 सोनटक्के संघाला. 5 बॉल 5 बारे बाहेर मारला बघतील. गरजेचं आहे जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथून चांगले फटके आणि बाहेरच मारावे लागतील. आदरणीय मान्यवरांचं स्वागत झालंय. सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. हा बॉल थोडासा कट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपच्या दिशेने निघत चाललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार. 9+4. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ट्विस्ट निर्माण होत असताना या मॅच मध्ये आपण पाहत आहे थँक्यू. फ्री हिटचा सिग्नल हा देखील असणार आहे. विकेटचा सरळ तुम्ही क्षेत्ररक्षक उभा नाही करू शकणार.
आणि तेच इथे पंचाने दर्शवलं. आणखीन एकदा नोचा इशारा. बॉल सीमारेषा पार लॉंग स्टॉपच्या दिशेने निघत चाललाय 4 धावां करता. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार 4. थँक्यू. चला खेळाडू मित्रांनो घाई करा प्लीज. आता 5 बॉल बाकी आहेत. 20 ची गरज आहे. 5 बॉल 20 हे सामन्याचं समीकरण. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असेल. मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे या मॅच मध्ये. खूप सारी रंगत आहे. ट्विस्ट निर्माण झालाय या मॅच मध्ये. चला घाई करा मित्रांनो. फिल्डिंग वर संघ टीम वेवाल स्पोर्ट्स उंबरपाडा घाई करा प्लीज. विनंती आपल्याला. वेताल स्पोर्ट्स. आणि यानंतर होणारा सामना. चला दोन्ही संघ सज्ज राहायचंय. जशी मॅच संपेल तसा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि या बॉलला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. त्यावरती एक सिंगल प्राप्त केली आहे म्हणजेच आता बॉल शिल्लक राहिलेत एकंदरीत 4 बॉल 19 समीकरण. टीमला जिंकण्याकरता टीम तसरी 11 सोनटक्के या संघाला एक्स्ट्राच्या स्वरूपात जे बॉल फेकले गेले आणि त्याच्यामुळे सध्या सामना जवळ आलाय. थोडासा लांब देखील आहे हा सामना. नो डाऊट 4 बॉल 19 ची गरज आहे. 3 मारावेच लागतील. चला मैदानामध्ये काय घडले. चला पंच दखल घ्या. चला आयोजक व्हॉलंटियर्स मैदानामध्ये दाखवा. ले 2 सामने खेळवणे बाकी आहे. चार बॉल 19 सामन्याचं समीकरण. नो बॉल असणार आहे. हा कारण फ्री हिट होती आणि फ्री हिट वरती तुम्ही फिल्डिंग चेंज नाही करू शकणार. हा डिसिजन आहे. हे नियमावली आहे. हे तुमच्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही फ्री हिट होती आणि तोच बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती होता आणि तुम्ही तिकडनं फिल्डिंग चेंज केली तर मग आता इथे नो बॉल सोसावा लागणार आहे. आता बॉल शिल्लक 5 बॉल 18चं समीकरण त्या टीमला जिंकण्याकरता राहिलंय. 5 बॉल 18 मैदानामध्ये घडते ती काय एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता धावसंख्या वाढू लागली. पहिला जो नो टाकला तो फिल्डिंग सरळ सज्ज केली होती. त्यानंतरचा जो नो टाकला तो बीमरच्या स्वरूपात टाकला. त्यानंतरचा जो नो टाकला तो फिल्डिंग तुम्ही फ्री हिटवरती चेंज केली. त्याच्यामुळे सध्या नोचा इशारा देखील आलाय. आता 5 बॉल बाकी आहेत. 18ची गरज आहे. 5 बॉल 18 हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती. यथार्थचा बॉल ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. आता बॉल बाकी राहिले 4 बॉल 12ची गरज. थँक्यू. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज.
4 बॉल 12ची गरज राहिली आहे. सामना होता कुठे आला कुठे हेच आता इथे विचार करत असेल टीम वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा. कारण 6 बॉल 30ची गरज असताना तिकडनं खूप सारे नो बॉल आले आणि त्याच्यामुळे आता सध्या 4 बॉल 12ची गरज राहिली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 बॉल फेकून झाल्यात. 18 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल 4 बॉल 12. 4 बॉल 12 आणि यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी योग्य टप्प्यावरती इथे पाहायला मिळाला. थोडा काल बॉल हवेमध्ये देखील होता. लोअर फुल टच पद्धतीचा हा बॉल होता परंतु चांगला बॉल होता. त्यावरती एक सिंगल प्राप्त केली आहे. म्हणजे आता सामन्याचं समीकरण असं राहिले 3 बॉल बाकी आहेत. 11ची गरज राहिली आहे. 3 बॉल 11चं समीकरण. अजूनही 50-50% चान्सेस आहेत विनिंग दोन्ही संघाचे. कारण 3 बॉल 11 होऊ देखील शकतात आणि नाही देखील होणार. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय बदलेल कोणीच सांगू शकत नाही आहे. कालच्या दिवसात उल्लेख देखील केला होता ना, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल ना कोणीच सांगू शकत नाही आहे. बदलला हा खेळ. 3 बॉल बाकी आहेत. 11ची गरज आहे. 3 बॉल 11 सामन्याचं समीकरण. फिल्डिंगवाली टीम जास्त वेळ जातोय. आयोजकांकडनं वारंवार सूचना येतात. आपण खूप वेळ निवडला आहे. खूप वेळ आपण घेत आहेत. उमेश पाटील आणि टीम लक्ष द्या. खूप वेळ जात आहे. या मॅचमध्ये खूप वेळ दवडला आहे. चला घाई करा विनंती करतोय. पुढचा बॉल दूरवरती टाकलाय. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल इथे हाताळलाय. वाईटचा सिग्नल आलाय. आता 3 बॉल बाकी आहेत. 10ची गरज राहिली. मॅचमध्ये घडते तरी काय, गोलंदाजीसाठी यथार्थ आल्यात आणि यथार्थच्या माध्यमातून अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. आता हा बॉल चांगला टाकलाय. बॉल इथे डॉट होईल कारण विकेट किपरने कॅरी केला होता बॉल. जर विकेट किपरने मिस केला असता तर मग गोष्ट वेगळी आहे. चला घाई करा क्रिकेट खेळाडूंनो, घाई करा. चला उमेश पाटील विनंती करतोय. खूप वेळ दवडला या मॅचमध्ये. पूर्वीचे सामने एवढा वेळ घेतलेला नव्हता परंतु या सामन्याने जास्त वेळ घेतलाय. पुढचा बॉल यथार्थ गोलंदाजी मार्गवरती. 2 बॉल 10ची गरज असताना आणखीन एक चांगला बॉल. म्हणजेच आता 1 बॉल राहिलाय. 10ची गरज राहिली आहे. आता सामन्यामध्ये आता कुडबवणी निर्माण केली आहे टीमने. वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा या संघाने. जवळजवळ 11वा बॉल आता गोलंदाज फेस करेल. चांगला बॉल टाकलाय. लगातार 3 बॉल आता निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी राहिली आणि हा सामना इथे जिंकलाय अखेर वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा या संघाने. अभिनंदन असेल. आणि त्याचबरोबर आडणे संघ पण फिल्डिंगमध्ये लगेच उतरायचं आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि त्यानंतर तुर्तास मी घेतो थोडासा आराम आणि वळूयात आपण आपल्यासोबत आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील आडणे गावचे विकी करत. थँक्यू. त्यापूर्वी आपण सत्कार समारोहाकडे वळतोय. आदरणीय संदीप मोकाशी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय या पण पुढे आपला इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. आणि त्यांचाच सन्मान करण्याकरता गावचे पोलीस